मुक्ताईनगर शहरामध्ये आज मतदानादरम्यान मोठा गोंधळ झाल्याचा प्रकार हा उघडकीस आला आहे. आमदार चंद्रकांत पाटील या ठिकाणी मतदान केल्यासाठी गेले असताना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे यावेळी पाहायला मिळालं आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांचे गुंड या ठिकाणी दहशत माजवत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी केला होता. त्याच पार्श्वभूमीवर मुक्ताईनगर पोलिसात आज 2 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली असून या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारने काही गुन्हा दाखल केलाय का? ॲक्च्युली जेव्हा शेवटचा टप्पा होता वॉर्ड नंबर 5मध्ये, तिथे आपले उमेदवार होते, जे आमच्या महिला उमेदवार आहे, मुस्लिम उमेदवार आहे, आणि त्यांच्यासोबत त्यांचे जे आता घरातले लोक ते शेवटून मतदान त्यांचं बाकी होतं ते करायला गेले, तर तिथे धक्काबुक्की झाली, त्यांच्या घरच्यांना तिथे मारलं गेलं. आणि अशा पद्धतीचं सगळं माहोल जो दुपारपासून तुम्ही पण बघताय की पूर्ण शहरामध्ये सगळे ते ग्रामीण भागातनं आणलेले, काही भुसावळवरनं आणलेले सगळे बाहेरचे लोक इथे पूर्ण मस्ती करताय, इथे पूर्ण दादागिरी करताय, रॅल्या काढताय, इथे घोषणा देताय. स्वतः आमदार जेव्हा की आचारसंहिता असं म्हणते की प्रचार संपल्यानंतर तुम्ही कोणतेही तुमच्या पक्षाचं लेबल लावू शकत नाही किंवा प्रचार करू शकत नाही, घोषणा तुम्ही देऊ शकत नाही, किंवा तो जे आपण मफलर वगैरे घालतो ते घालू शकत नाही. स्वतः आमदार महोदय त्यांच्या मतदानासाठी शिवसेनेचं मफलर घालून आतमध्ये गेले, इथे लोकांना धक्काबुक्की केली, त्या महिलांना धक्काबुक्की केली, आणि त्यांच्या घरच्या सदस्यांना त्यांनी मारहाण केली. पण आता तक्रार आम्ही हीच दिलेली आहे की जो काही प्रकार घडलेला आहे तो इथे FIR मध्ये आम्ही नोंद करायला लावलेला आहे, आणि चंद्रकांत पाटील असतील किंवा त्यांच्यासोबत ते जे काही त्यांचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, त्यांच्या गुन्हा नोंद झालेला आहे.